नमस्कार मित्रांनो. 31 मेच्या भागामध्ये वकील साहेबांना बघतात. बंधू म्हणतो, दादा हे काय आहे? मंजू आणि चारू कुजबुजायला लागतात. रघुनाथ म्हणतो, सांगतो, सगळं सांगतो, थोडा धीर धर. आता सगळेच गोंधळतात आणि रघुनाथकडे बघत असतात. रघुनाथ म्हणतो, शिनू लाली कुठे? तो म्हणतो, दादा मामा ती तिच्या खोलीत आहे. तो म्हणतो, जा तिला सांग तुला कुणीतरी भेटायला आलंय. शिनू म्हणतो, दादा मामा अरे हे सगळं? रघुनाथ म्हणतो, तुला बोलवायचं नसेल तर मी बोलवतो. श्रीनू म्हणतो, नाही बोलवतो ना मी. तो बोलवायला जातो. रघुनाथ म्हणतो, उमा चहा पाण्याचं बघा. रघुनाथ म्हणतो, या वकील साहेब. ते मान हलवतात आणि बसतात. लाली बाहेर येते आणि मोठ्याने विचारते, दादा मला का बोलवलं? तेवढ्यात तिचं लक्ष जातं, तिचा चेहराच पडतो. ती म्हणती, वकील साहेब तुम्ही इथे? रघुनाथ म्हणतो, लाली तू वकील साहेबांना इथे बोलवलं आणि संपत्तीची माहिती दिली, पण पूर्ण नाही दिली, म्हणून म्हटलं त्यांना आपण पूर्ण माहिती देऊया. आता रघुनाथ वकील साहेबांना सांगतो त्याची किती इस्टेट आहे. लाली म्हणते, दादा मला काही कळत नाही का? तो या वकिलाला पण खरेदी केलं, पण काय हरकत नाही, मी दुसरा वकील करेल, पण एक लक्षात ठेव मी माझा वाटा घेऊनच राहील. रघुनाथ म्हणतो, कुणाकडून वाटा घेशील? माझ्याकडून? आणि नाही दिला तर काय करशील? आता लाली मोठ्याने वरडते, मी तुला नोटीस पाठवील. तेवढ्यात निशी आणि नीरज येतात. निशी म्हणते, आत्या हे काय बोलतेस तू? आणि अगं अशा घरामध्ये भिंती का उभ्या करतेस? लाली म्हणते, तू मध्ये बोलायचं नाही. आता तुझं लग्न झालं, तुझा ह्या घरामध्ये काहीच संबंध नाही. श्रीकांत म्हणतो, लाली ती या घरची लेक आहे आणि तिचा इथं काही संबंध असेल तर तुझा काय संबंध आहे? तू पण ह्या घरची लेक आहे. फरक एवढाच आहे की तू एवढ्या वर्षापासनं इथेच राहते. आणि काय गं तुला काय अधिकार आहे इथं हक्क मागायचा? लाली एवढं पण करू नको, मला सगळ्याचा हिशोब ठेवावा लागेल. लाली म्हणते, उपऱ्यांनी इथं बोलू नये. रघुनाथ म्हणतो, लाले पाहुण्यांना काही बोलू नकोस. लाली म्हणते, तो माझा नवरा आहे, मी काही बोलेल नाहीतर नाही बोलणार, तुझा काय संबंध? रघुनाथ म्हणतो, ते ह्या घरचे जावई आहेत आणि त्यांचा मान त्यांना मिळालाच पाहिजे. लाली म्हणते, तू असं नाही ऐकणार, वकील साहेब याला नोटीस पाठवा. बंधू म्हणतो, ताई हे काय बोलतेस तू? लाली म्हणते, तू गप्रे, मध्ये मध्ये बोलू नकोस. वकील साहेब मला सांगा, ह्या घराचे हिस्से होणार की नाही होणार? वकील म्हणतात, रघुनाथ खोत, कायद्याने तुम्हाला हिस्सा द्यावाच लागेल. रघुनाथ म्हणतो, बरोबर आहे वकील साहेब तुमचं, ही आमची वडिलोपार्जित जमीन आहे आणि यामध्ये समान 3 वाटे, बरोबर ना? वकील साहेब म्हणतात, बरोबर आहे. रघुनाथ म्हणतो, पण मी माझ्या वाट्यावर पाणी फेरलं तर, आणि म्हटलं मला ह्यामधून वाटा नको आहे, तर गुन्हा ठरणार नाही ना? वकील साहेब म्हणतात, नाही असा कुठलाही कायदा नाही, पण तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावं लागेल, म्हणजे नंतर गोंधळ नको. रघुनाथ म्हणतो, मी आधीच लिहून दिलं. आता मात्र लालीला खूप आनंद होतो, पण श्रीकांत आणि श्रीनू शॉकून बघत असतात. बंधू म्हणतो, दादा हे काय बोलतोस तू? रघुनाथ म्हणतो, बंधू मला फक्त वाटणी नको आहे, सगळं एकीकडे गेलं ना तरी मला चालेल. आता मात्र लाली तोऱ्यात झटका मारते. आता रघुनाथ पेपर्स घेतो आणि म्हणतो, मी यावर सही केली, मी खोतांच्या संपत्तीवरचा हक्क सोडलाय. आता मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते, पण मंजू मात्र गोंधळून जाते. लाली तर रघुनाथकडे बघून हसायलाच लागते. शिनू म्हणतो, दादा मम्मा असं काय करतोस तू? तो म्हणतो, शिनू ही माझी खऱ्या अर्थाने आईसाठी श्रद्धांजली समजा. तो आता लालीकडे पेपर देतो. लाली बघते म्हणते, वकील साहेब हे जरा समजून सांगा मला. वकील बघायला लागतात. ती बरोबर आहे ना? वकील बघतात आणि मान हलवतात. लाली म्हणते, हां. ते म्हणतात, तिथे थांबायची मला तर काहीच गरज नाही, मी येतो. लाली पेपर बघते आणि वेडीच होते. रघुनाथ म्हणतो, लाली हे जे सगळं सुख आहे ना ते तू घे, मला काहीही नको आहे. आता तरी सगळं तुझ्या मनासारखं झालं ना, की अजून पण तुला घरात वाटणी हवी आहे? आता मंजू किंचातच पुढे येते आणि म्हणते, ज्याची मला भीती होती ना शेवटी तेच झालं. बंधू म्हणतो, मंजू तू कुणाला काय बोलतेस हे? मंजू म्हणते, अहो एवढ्या दिवस मी तुमच्या कानी कपाळी ओरडून ओरडून सांगत होते, जरा तरी आपल्या मुलाच्या भविष्याचा विचार करा, पण नाही, तुम्ही तुमच्या दादांच्या पुढे मागे करण्यातून वरच आला नाहीत. आता बघा ह्या लालिताईने सगळं स्वतःच्या नावावर करून घेतलं, आता आपण काय करायचं? वनवासाला जायचं? बंधू आता मोठ्याने ओरडतो, मंजू तोंड सांभाळून बोल. ती म्हणते, अहो तुमच्या ह्या दादाच्या एका निर्णयामुळे आपण भिकेला लागलोय, कळतंय तुम्हाला? आता बंधू तिला मारायला लागतो, पण रघुनाथ त्याचा हात पकडतो आणि म्हणतो, हे काय करतोस तू? बायकोवर हात उगारलास?
अरे ही शिकवण दिली काय याने आपल्याला? हात उगारतोस? बंधू म्हणतो दादा ही काय बोलते बघ ना, लहान मोठं काही बघतच नाही. रघुनाथ म्हणतो मग बायकोवर हात उगारतो? अरे बंधू बायकोच काय, पण बहीण मुलगी कुठल्याही स्त्रीवर हात उगारायचा नाही. आणि शेवटचं सांगता तुला बंधू, हात जोडून बायकोची माफी माग. बंधू काय ऐकत नाही तर मोठ्याने ओरडतो बंधू माफी माग. आता बंधू हात जोडतो आणि म्हणतो मंजू मला माफ कर. आणि बघितलंच मंजू, काही बोलण्याच्या पहिले त्या माणसाच्या मनाचा मोठेपणा तरी बघायचा. तो डोक्याला हात लावतो आणि खाली बसून घेतो. पण मंजूला मात्र त्याचा खूप राग येतो. मंजू म्हणते दादा मला माफ करा, मी पण एक आई आहे. लग्न होऊन जेव्हा ह्या घरात आले ना तेव्हापासून माझं काही स्वतःचं असावं अशी मी कधीच अपेक्षा केली नाही. आता लाली वाकडं तोंड करते. मंजू म्हणते तुम्ही घरातील कर्ता पुरुष म्हणून तुम्ही घरातील सगळे निर्णय घेता आणि स्वयंपाकघरातील निर्णय उमाताई घेतात. मला कधी काही माझ्या आवडीचं करावंसं वाटलं ना तरी मी गप्प बसले. कायम तुमच्या शब्दाचा मान राखला. आणि उमाताई त्यांना तर मोठी बहीण मानलं. दरवेळेस दाजी आणि उमाताई आधीच सगळं ठरून मोकळ्या झालेल्या असायच्या. मला कधी काही हौशेने घ्यायचं असलं ना तर हे उमावहिनी आणि दादांना विचार असं म्हणून कायम गप्पच करत आले आत्तापर्यंत. अहो माझा नवरा तुमच्यासोबत सावलीसारखा असतो. माझ्या पोटचा मुलगा माझ्यापेक्षा उमाताईंवर जास्त प्रेम करतो, तरी मी गप्पच राहिले. आणि आता तुम्ही सगळं ललिताईला सोपून मोकळे झालात म्हणून थोडंसं वाईट वाटतं. तुम्हाला तुमचा हक्क सोडायचा ना खुशाल सोडा, पण जाण्याआधी माझ्या मुलाच्या भविष्याचं काय याचं उत्तर देऊन जा. बंधूला मंजूचा खूप राग येतो. ती नाही दादा मला चुकीचं समजू नका. तुमचं काय हो, तुमच्या मुलीचं लग्न झालं आहे, माझ्या मुलाचं सगळंच बाकी आहे अजून. आता रघुनाथ मंजूकडं शॉकून बघत असतो. मंजू म्हणते त्याचं शिक्षण त्याचं भविष्य सगळंच बाकी आहे. ह्या घरामध्ये किती आमचं आणि काय आमचं, आणि ललिताईच्या हिश्श्याला काय जाणार हे सगळं आत्ताच सांगा. रघुनाथ म्हणतो मंजू तू अजून पण चुकीचा समज करून घेतेस. मी म्हटलं होतं आपल्या घराचे 3 हिस्से होणार नाहीत, आणि 3च काय हे घर तुटू नये म्हणून 2सुद्धा होणार नाहीत. आता मात्र लालीला खूप राग येत असतो. रघुनाथ म्हणतो हे घर कायम आबादी राहावं यासाठी मी आणि मंजू हे घर सोडून जातोय. लालीला खूप आनंद होतो पण निशी रडायला लागते. बाकी तर शॉकूनच बघत असतात. त्यासोबत चारू पण स्माईल करत असते. एवढा गोंधळ बघून श्रीनू आणि कांताला खूप लाज वाटत असते. आणि एक चांगली अर्धांगिनी म्हणून उमा ह्या सगळ्यांमध्ये काहीच बोलत नसते. पण आता बंधूसाठी रघुनाथ हळाव होतो. तर तुम्हाला काय वाटतं, रघुनाथने लालीला इस्टेट देऊन योग्य केलं की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.